माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सौतत गव्हाण तालुका माळशिरस येथील दयानंद रामदास जाधव यांच्या घराचा दरवाजा दिवसा ढवळ्यात तोडून 3,39,000 रुपयांची दागिन्यांची चोरी झाली। या प्रकरणी अकलूज पोलिसांमध्ये 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दयानंद जाधव हे सवतगाव येथे पत्नी व मुलासह राहतात। अकलूज येथील एका बँकेत असिस्टंट मॅनेजर या पदावर आहेत। सोमवारी सकाळी 10 वाजता जाधव हे बँकेत गेले असता दुपारी त्यांची पत्नी मुलाला सोबत घेऊन त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी बँकेत गेल्या होत्या। 11:15च्या सुमारास शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना फोन करून सांगितले की तुमच्या घराचा दरवाजा उघडून कोणीतरी 2 मुलांनी आत जाऊन काहीतरी घेऊन मोटरसायकलवर निघून गेले आहेत। जाधव यांनी पत्नी मुलासह घरी येऊन पाहिले असता दरवाजाची कडी तोडून घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे व चांदीचे सुमारे 3,39,000 रुपयांची किमतीचा ऐवज चोरून गेल्याचे निदर्शनास आले। या घटनेची माहिती पोलिसांमध्ये देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला असून पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।